जवा लागती आहो निवडणूक मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। आता तुम्ही म्हणाल मंडळी हे काय आहे? अहो 2017ला साजन बेंद्रे यांचे एक गाणं आलं आणि डीजेवरच नव्हे तर संबळवर देखील सगळीकडेच या गाण्यानं अक्षरशः धुरळा उडवला आणि तोच धुरळा पुन्हा एकदा 2026 मध्ये उडालाय। मला भरलं तुझं वारग मी तुझा उमेदवारग तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय। जवा बघतीस तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। याच गाण्याप्रमाणे आता विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक लागली आहे आणि अनेकांना आमदार झाल्यासारखं वाटतंय। काय आहे हा विषय समजावून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। सध्या टीव्ही लावला की एकच विषय, चौकात चहाच्या टपरीवर एकच चर्चा। विषय काय तर आपल्या महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या 16 जागांची आणि एका पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे। सध्या राज्यातलं वातावरण एवढं गरम झालंय की अनेकांना वाटतंय मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। 16 जागांसाठी निवडणूक जाहीर काय झाली, आपल्या नेत्यांची लगबग बघा कशी सुरू झाली। सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना। अख्खा महाराष्ट्र या निवडणुकीच्या रंगात न्हाऊन निघायला लागला। प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे। कोणी गुपचूप देव पाण्यात ठेवून बसलंय तर कोणी थेट मुंबईची वारी करून वरिष्ठांच्या पाया पडायला लागलाय। आता जागा तर 16-17 पण इच्छुक उमेदवार 1600च्या वर। अनेक जण नाराज आहेत, अनेक जण काही जण हवेत फिरतायत, पण राजकारणात कधी कुणाचा पत्ता कट होईल सांगता येत नाही। विरोधकांना शिंगावर घेणाऱ्या तडफदार नेत्या म्हणजे शिवसेनेच्या सुषमा अंधारे। त्यांच्या समर्थकांना वाटतंय की त्यांना संधी मिळालीच पाहिजे। ठाकरे गटाकडून आमदार कोट्यातील जागेसाठी सुषमा अंधारे यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र ऐनवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं तेव्हा उमेदवारी डावलल्यानं त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर एक भावनिक व्हिडिओ ठेवून नाराजी व्यक्त केली। मात्र आमदारकी खासदारकी 100 वेळा कुर्बान असं म्हणून त्यांनी स्वतःचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला। आता महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस 7 जागांवर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे। सोलापूर, नांदेड, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि नागपूर पोटनिवडणूक या जागांवर काँग्रेसचा दावा खंबीर आहे। तर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट उर्वरित 9 ते 10 जागांवर या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे। मात्र अद्याप अंतिम एकमत काही झालेलं नाही। यापूर्वी एप्रिल-मे 2026 मध्ये झालेल्या आमदार कोट्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला संख्याबळानुसार केवळ 1 जागा आली होती। काँग्रेसनं त्याग करत पाठिंबा दिल्यानं ती एकमेव जागा ठाकरे गटाला देण्यात आली। अंबादास दानवे यांची बिनविरोध निवड झाली आणि 14 मे रोजी त्यांचा शपथविधीही झाला। तर इकडे राष्ट्रवादी अजित पवार गटात आधीच संघर्ष सुरू आहे। त्यात अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेवर जय पवार यांना संधी मिळावी म्हणून जाहीरपणे जोरदार बॅटिंग केली होती। पक्षानं या कोट्यातून जय पवार यांच्या ऐवजी जिशान सिद्दीकी या नेत्याला संधी दिल्यानं जय पवार समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे। महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या, त्यामुळे स्वतः अमोल मिटकरी पुन्हा आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत। तर जय पवार यांनी सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवलंय। तर विधान परिषदेच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या स्थानिक मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गट आग्रही असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, तर इकडं एका बाजूला भाजपचे केणेकर तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचे परांजपे दोघंही आपापल्या पक्षात एकदम निष्ठावान। पण जागा वाटपाच्या गणितात कुणाचा गेम होणार आणि कुणाला लॉटरी लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। अनिकेत तटकरे आणि जय पवार ही तरुण रक्ताची मंडळी रायगड आणि पुण्याच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण करायला बघतायत। जय पवारांच्या नावाची तर बारामतीपासून मुंबईपर्यंत जोरदार चर्चा आहे। अडचण अशी आहे की प्रत्येकालाच वाटतंय मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, पण शेवटी गुलाल कुणावर पडणार? मंडळी, निवडणुकीचा हा धुरळा जसजसा बसेल तसतसा अनेक चेहरे उघडे पडतील। काही जण पक्षावर नाराज होऊन घरात बसतील तर काही जण थेट बंडखोरीची भाषा करतील। राजकारणातली ही खुर्चीची लढाई दरवेळी जनतेची करमणूक करत असते।
पण एक खरं, हे सगळं बघून सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि मतदाराला आतून एकच फील येतोय, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? सुषमा अंधारे, अमोल मिटकरी, जय पवार आणि केणेकर यांची लॉटरी लागणार का? आणि महायुतीचा हा फॉर्म्युला टिकणार की नाराज नेते नवीन गेम करणार? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा LS मराठी.